नमस्कार, मी मधुरा. घरोघरी उद्योजक, जिद्द तुमची साथ आमची या आजच्या तिसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 2 भाग आपण बघितले. पहिला भाग होता तो माझ्या जर्नीबद्दल होता, 0 to 1. आणि जो तुमचा सेटबॅक असतो तो तुमचा कसा रोअरिंग कमबॅक असला पाहिजे याबद्दल होता. दुसरा भाग म्हणजे आपण कशाबद्दल ही सिरीज करणार आहोत, बिझनेस स्टार्ट करण्यापूर्वी काय करायचं हे बघितलं. आता तिसऱ्या भागामध्ये आपण क्लाउड किचन म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत. आता बिझनेस करताना मग तुम्ही कुठलाही बिझनेस करा, ई कॉमर्स करा, क्लाउड किचन करा, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जा, CAGR हे अतिशय महत्त्वाचं आहे. सगळे पॉईंट्स जे तुम्हाला सांगितले त्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. हे कॅल्क्युलेशन फार महत्त्वाचं आहे. तर त्या भागातलं ही एक खूप महत्त्वाचा पॉईंट होता. तर तुम्ही मिस केला असेल तर ते जाऊन बघा. काही पुस्तकंही सजेस्ट केली होती, वाचली का नाही, काही व्हिडिओज रेकमेंड केले होते ते बघितले का नाही तेही कमेंट करून नक्की कळवा. तर आज आपला फोकस आहे क्लाउड किचन. तर क्लाउड किचन जर तुम्हाला सेटअप करायचं असेल तर सगळ्यात पहिले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला करायचं काय आहे. क्लाउड किचनमध्ये तुमचा फोकस कशावर आहे. तुम्हाला रिजनल पदार्थ करायचे, तुमची आवड कशात आहे, तुमचा निश कशात आहे, का तुम्हाला कॉन्टिनेंटल क्युझिन करायचं आहे, तुम्हाला बेकरी करायचं आहे. सो शांतपणे ना एक याचे ॲनालिसिस करणं गरजेचं आहे की तुमचं निश फाइंड आउट करा. फूडमध्ये तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला आवड काय आहे. पुढची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा तुमचं जर फूड मेन्यू ठरला तर ती म्हणजे तुमचं किचन सेटअप आणि लोकेशन. प्राईम लोकेशन हवं असं काही नाही, पण असं लोकेशन तुम्ही निवडा की जिथे ॲक्च्युअली लोकांची कपॅसिटी आहे आणि तिथे ते क्लाउड किचनमधून फूड ऑर्डर करतात, फूड त्यांच्याकडे रोज नेलं जातं. त्यामुळे प्राईम लोकेशन नाही, पण ॲटलिस्ट तिथे फूड डिलिव्हरी कशी वर्क होते ते ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, लोकेशन चूज करताना एकतर हे कुठूनही करू शकता तुम्ही. मग अगदी 1 BHK फ्लॅटपासून करू शकता, 1 रूममधून करू शकता, पण तिथे डिलिव्हरी बॉईजचं येणं जाणं राहणार. त्यांना गाडी लावण्यासाठी जागा आहे की नाही, तिथल्या सोसायटीचं नियमावली काय आहे, हे सगळे फॅक्टर पण डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. कारण जसजसा व्याप वाढतो तसं तुम्हाला वस्तूंची देवाणघेवाण, वस्तूंची ने-आ करणं गरजेचं असतं. लिफ्ट आहे का, किंवा मग ग्राउंड फ्लोअरवर आहे का, हे सगळं स्वतःचा कन्व्हिनियन्स बघणं. उगंच आहे ना गाढवासारखं राबायची गरज नाही. आधी स्वतःचा कन्व्हिनियन्स की आपण हे जे करतो त्यामध्ये लेबोरियस काम कसं कमीत कमी करता येईल हे बघणे गरजेचं आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या लिगल रिक्वायरमेंट्स. त्यामध्ये सगळ्यात पहिले लागतं FSSAI म्हणजे फूड लायसन्स, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया असं त्याला म्हटलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे GST. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथल्या लोकल म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे त्यांच्या काय काय रिक्वायरमेंट आहे हे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आता इथे फार गोंधळ उडतो बायकांचा, खूप कन्फ्यूज असतात. आपण याच्यावर डिटेल्ड माहिती घेणार आहोत. एक सेपरेट आपण एपिसोड करणार आहोत. FSSAIसाठी काय करायचं, GSTसाठी काय करायचं. आत्ता आपण फक्त रिक्वायरमेंट नोट डाऊन करून घेतोय की काय काय आपल्याला लागणार आहे. आता तुम्ही स्वतःचं डिलिव्हरी ॲप बिल्ड करणार आहात का तुम्ही ऑनलाईन फूड ॲग्रेगेटर्स त्यांचा वापर करून क्लाउड किचन सेटअप करणार आहेत हे नोट डाऊन करणं फार गरजेचं आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप्स तुम्ही वापरणार असाल तर त्यांचे रिक्वायरमेंट्स वेगवेगळ्या असतात, ते नोट डाऊन करणं गरजेचं आहे. तिथे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि हे क्विक कॉमर्सच्या अंडर येतं ना, तर तिथे आता दिवसेंदिवस म्हणजे जेव्हा ते सुरू झालं तेव्हा त्यांना लोक ऑनबोर्ड करायची होती. त्यामुळे ते फार इझी असते प्रोसेस किंवा सोपी असते. पण जसं पुढे जातं थोडं कॉम्पिटेटिव्ह होतं तेव्हा मग रिक्वायरमेंट थोड्या क्लिष्ट होत जातात. एक सर्टन मार्केटिंग बजेट तुम्हाला तिथे ठेवावं लागतं. फॉर एक्झाम्पल क्विक कॉमर्समध्ये ब्लिंकिट आहे. ब्लिंकिटमध्ये जेव्हा तुम्ही एक प्रॉडक्ट ठेवता त्याच्यामागे खूप सारी इन्व्हेस्टमेंट असते. तुम्हाला एक 25,000 तरी मार्केटिंग बजेट प्रत्येक प्रॉडक्ट मागे ठेवावं लागतं. सो ही माहिती काढणं ऑनलाईन फूड ॲग्रेगेटर्स ती व्यवस्थित काहीही अवघड नसतं. त्यांच्या वेबसाईट्स फार युजर फ्रेंडली असतात.
कस्टमर सर्व्हिस त्यांची छान असते. त्यामुळे ही सगळी माहिती काढणं, लीगल रिक्वायरमेंट्स, त्यांच्या ऑफिशियल रिक्वायरमेंट्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिक्वायरमेंट, हे 1 दिवस 2 दिवस तुमच्या कपॅसिटीप्रमाणे वेळ देऊन हे सगळं फिगर आउट करणं, फाइंड आउट करणं ही गरजेचं आहे. आता पुढची आणि 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फूड पॅकेजिंग. तुम्ही काय फूड सर्व्ह करता त्याप्रमाणे त्याचं पॅकेजिंग झालं पाहिजे. पॅकेजिंगसाठी तुम्हाला किती इन्व्हेस्ट करायचं आहे. तुम्ही नुसतं ॲल्युमिनियमच्या टू बिगिन विथ फक्त ॲल्युमिनियमच्या फॉइल्स वापरणार आहात आणि ते सील करून देणार आहात का नाही. तुम्ही इको फ्रेंडली कंटेनर्स आणणार आहात, त्याच्यामध्ये ते स्पिल प्रूफ आहेत का नाही. कारण जेव्हा ऑनलाईन फूड डिलिव्हरी जाते ना, हा यू इट फूड विथ युअर आईज फर्स्ट असं म्हणतात. तर पहिली नजर जी जाते की त्याचं पॅकेजिंग कसं आलंय, हा खूप महत्त्वाचा एक्सपिरियन्स असतो. युजर एक्सपिरियन्स मला स्वतःला विचाराल तर हा एक बेस्ट देणं फार गरजेचं आहे. मग त्या अनुषंगाने तुम्ही त्याचं फूड लेबलिंग करू शकता, ब्रँडिंग करू शकता, स्पिल प्रूफ पॅकेजिंग करू शकता, त्यांना एक पर्सनलाइज नोट देऊ शकता. आणि हे सगळं जसजसं तुम्ही कराल ना, तसतसं तुम्हाला ते अनुभवायला मिळेल आणि तसतसं ते तुम्ही आणखी ग्रूम कराल. 7वी आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ब्रँडिंग आणि मार्केटिंग. ब्रँडिंग आणि मार्केटिंग हे वन ऑफ द मोस्ट निग्लेक्टेड एरियाज आहेत. म्हणजे ही मूर्खपणा आहे जर तुम्ही बिझनेस करत असाल तर. तुम्ही जेव्हा प्रॉडक्टची कॉस्ट ठरवता तेव्हा त्यामध्ये किमान 30% तरी मार्केटिंगची कॉस्ट आली पाहिजे. म्हणजे बाकी पॅकेजिंग आणि लेबर वर्क हे सगळं तुम्ही कॉस्ट कन्सिडर करता, पण त्याच्यामध्ये ब्रँडिंग कॉस्ट आणि मार्केटिंग कॉस्ट. ब्रँड तुमचं काय असणार आहे, ब्रँडला तुमचं काही टॅगलाईन आहे का, ब्रँडचं तुमचं काही गोल सेट आहेत का, हे कस्टमरला, तुमच्या क्लायंटला नरेट करणं, तुमची जर्नी नरेट करणं, असा पर्सनलाइज एक्सपिरियन्स देणं फार महत्त्वाचं आहे. आणि मार्केटिंग, मग मार्केटिंगसाठी तुम्ही काय वेगळं वेगळं करणार आहात. इंस्टाग्रामच्या रील्सचा वापर करणार आहात, फेसबुक वापरणार आहात, सोशल मीडिया डिजिटल तुम्ही प्रमोशन करणार आहात. तर हे सगळं लक्षात घेता मार्केटिंगसाठी जर सोशल मीडियाचा म्हणजे फ्री टूल्स आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागतो. व्हिडिओ एडिटला माणूस लागतो, व्हिडिओ शूटला माणूस लागतो. तर ह्या सगळ्या कॉस्ट पण कन्सिडर करणं गरजेचं आहे. आणि मार्केटिंग हा फॅक्टर बिझनेस करताना कधीच निग्लेक्ट करायचा नाही. 30% तरी मार्केटिंग बजेट कायम ठेवायचं. कुठलंही मग प्रॉडक्ट असो, क्विक कॉम असो, ई कॉम असो, ऑनलाईन क्लाउड किचन असो, काहीही असो, मार्केटिंग कॉस्ट तुम्हाला त्यावर टॉपअप करावी लागते. तुम्ही जोवर तुमच्या प्रॉडक्टचं मार्केटिंग नाही करत त्याशिवाय तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. आता पुढची महत्त्वाची 8वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही लाईनअप कसं लावणार आहात. तुम्ही सगळं स्वतःच्या अंगावर ओढून घेणार आहात बिझनेस करताना. तुमचं गोल सेट काय आहे की तुम्ही ट्राय करताय की लेट सी की कसं होतं आहे आणि इव्हेंच्युअली मग तुम्ही स्टाफ वाढवत राहणार आहात की नाही. दिवसाला तुम्ही एक सर्टन 500-600चा बिझनेस केला देन यू आर हॅपी विथ दॅट. सो हे स्वतःचे ॲनालिसिस करा. पण त्याच्यासाठीच मी कायम सांगते की CAGR फार महत्त्वाचं आहे. म्हणजे छोटी ध्येय ठेवू नका. अंथरूण बघून पाय पसरायचे नको. मोठी झेप घ्या, मोठी उडी घ्या, पण ती आंधळी उडी नको. कारण आता सगळी माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, सगळी फक्त ती एक धाडस लागतं ते नसतं आपल्यामध्ये. त्यामुळे फार विचार करा की तुम्ही कॅपिटल किती टाकणार आहात, तुम्हाला मदत लागणार आहे का नाही. मग त्याचा एक सिस्टम बनवा की या तुमचा मेनू फायनल झाला, मग प्रेपसाठी माझ्याकडे हा स्टाफ असणार आहे, ॲक्च्युअल कुकिंगसाठी हा स्टाफ असणार आहे, पॅकेजिंग डिलिव्हरी हे मॅनेज करणारा, फूड ऑर्डर घेणारा हा स्टाफ असणार आहे. सो टू बिगिन विथ एक 3 ते 4 लोक तरी तुमच्या हाताखाली ठेवा की जेणेकरून तुमचं जे काम आहे ते त्यावर फोकस करायला तुम्हाला वेळ मिळेल. तुम्ही गाढव काम करत बसण्यापेक्षा इट्स ऑलवेज अ गुड आयडिया टू डेलिगेट युअर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. मग याच्यामध्ये जेव्हा प्रॉडक्टचं तुम्ही फायनल कॉस्टिंग करता तेव्हा ही कॉस्टही तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. 9वी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लाउड किचन सुरू करताना आहे ना, तुम्ही लहान गोष्टीपासून सुरू करू शकता. पण तुम्हाला तुमचं स्वप्न जर मोठं करायचं असेल तर त्याला कन्सिस्टन्सी लागते, सातत्य लागतं, मार्केट रिसर्च लागतो, मार्केट स्टडी लागतो, सतत अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे एक ऑनफिल्ड काम करणं आणि दुसरं थिरॉटिकली काम करणं हेही कुठलाही व्यवसाय करा तितकंच गरजेचं आहे.
आता 10वी आणि महत्त्वाची गोष्ट माझ्या आवडीची ते म्हणजे पुस्तक कुठलं तुम्ही वाचू शकता, तुम्ही बिझनेस करत असाल तर पेपालचे फाउंडर आहेत, को फाउंडर आणि त्यासोबत इन्व्हेस्टर पीटर थाईल यांचं 0 to 1 अतिशय सुंदर बुक आहे. तुमचं स्टार्टअप असेल, तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर मस्ट रीड पुस्तक आहे हे. अतिशय माझ्या आवडीचं आहे. त्याच्यामध्ये प्रोग्रेस कसा बघायचा तुमचा, कसं कॅल्क्युलेशन करायचं, त्यामध्ये वेगवेगळे डायमेन्शन्स कसे आहेत, व्हर्टिकल प्रोग्रेस झालं, हॉरिझॉन्टल प्रोग्रेस झालं. बरं, हे मराठीमध्ये पण पुस्तक आहे ट्रान्सलेटेड, त्यामुळे तेही तुम्ही रेफर करू शकता. ऑडिओ बुक आहे. पण कॉम्पिटिटिव्ह तुम्हाला राहायचं आहे का, तुम्हाला लिगसी बिल्ड करायची आहे, मोनोपॉली क्रिएट करायची आहे, त्याचं महत्त्व काय आहे, हे खूप छान पद्धतीने त्यांनी समजवलेलं आहे. का रॅट रेसमध्येच तुम्हाला राहायचं आहे आणि रॅट रेसमध्येच उंदरासारखं नुसतं कुरतडायचं काम करायचं आणि इकडे तिकडे उड्या मारून धुमाकूळ घालायचं का, तुमची विजन लॉंग टर्म आहे, ती लॉंग टर्म विजन कशी सेट करायची, इतकी सुंदर माहिती तिथे ऑथरने दिलेली आहे. आणि त्याचसोबतच तुम्ही फर्स्ट मूव्हर नसाल, म्हणजे फर्स्ट मूव्हर असाल तर ॲडव्हान्टेज मिळतो, पण ऑलरेडी द मार्केट इज कॉम्पिटेटिव्ह, मग तुम्ही लास्ट मूव्हर असाल, तुम्ही मध्ये जॉईन झाला असाल तर ते स्वतःच्या बेनिफिटसाठी कसं करून घ्यायचं याचीही खूप छान माहिती दिलेली आहे. त्यामुळे 0 to 1 माझ्या एक वन ऑफ द बेस्ट किंवा फेवरेट रीड आहे. नक्की वाचा, आत्मसात करा. स्टार्टअप करत असाल, बिझनेस करत असाल तर याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. चला तर मग, अरे ताकदीने जोमाने काम करायचं. मी तुम्हाला सांगते, बिझनेस करायचा, व्यवसाय करायचा, काहीही काम करायचं, कुठलंच काम सोपं नसतं. मनगटात बळ, पाठीचा कणा ताठ ठेवावा लागतो, विशेष करून स्त्रियांना, कारण अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. जेव्हा आहे ना एखादा स्त्री स्वाभिमानी कर्तृत्ववान असतो तेव्हा ते ॲक्सेप्टेड असतं, पण स्वाभिमानी कर्तृत्ववान स्वतःच्या जोरावर पुढे आलेली स्त्री कुटुंबातल्या लोकांनाच अजिबात सहन नाही होत. मग मॅनिप्युलेशन करणं, गॉसिपिंग करणं, तिचा पाडाव कसा करायचा, ह्या सगळ्या फुटकळ गोष्टी होतात. म्हणून मी कायम सांगत असते, मनगटात बळ, पाठीचा कणा ताठ, ज्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर घडल्यात त्याच्यावर विश्वास ठेवायचा, बाउंड्रीज सेट करायचा, अशा लोकांना आपल्या सर्कलमध्ये फिरकू देखील द्यायचं नाही, स्वतःच्या ग्रोथवर फोकस करायचं. चला तर मग, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि घरोघरी उद्योजक जिद्द तुमची साथ आमचीच्या पुढच्या भागात नक्की भेटूया. तोवर खूप मनापासून शुभेच्छा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.